बुद्धविहाराचं असताना 11 तारखेलाच उद्घाटन झालंय. कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष संजय शंकर मच्छंडे, स्वागताध्यक्ष गौतम भिवा मच्छंडे, स्थानिक शाखेचे असणारे उपाध्यक्ष मुकुंद मच्छंडे, सरचिटणीस मुंबईमधले असणारे मनोज मच्छंडे, त्याच्याचबरोबर सूत्रसंचालन करणारे असणारे महेश काशीराम मच्छंडे, मान्य ॲडव्होकेट सुरेंद्र दामोदर मच्छंडे, त्याच्याचबरोबर विहार कमिटीचे असणारे अध्यक्ष महेश मुकुंद मच्छंडे, या ठिकाणी मच्छंडेताई की ज्यांनी असताना या ठिकाणी येण्याचा आग्रह धरला. सगळ्यांची नावं काही बसत नाही, मोजत बसलो, एकंदर 75 नावं आहेत. त्याच्यामुळे सर्वांची नावं वाचली असं त्यांनी या ठिकाणी समजावं. आपण सगळ्यांनी जे स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा असणारा आभार. पावसाची लक्षणं ही दिसायला लागली आणि म्हणून आपल्याला असणारा कार्यक्रम या ठिकाणी आटोपता घ्यावा लागला. पण त्याचा परिणाम काय होणार आहे याची मला 100% खात्री आहे. तर हा कोकणी प्रदेश आहे. मानपान हा पहिला आहे. नाही मिळाला तर रुसणं हे नाकावरतीच आहे. तेव्हा त्या सगळ्यांना सांगतोय की तुम्हाला कोणी डावललेलं नाही. निसर्गाने फक्त असणारा वेळ आटोपता घ्यावा म्हणून सांगितलं आणि म्हणून तुमचं स्वागत केलं. भाषण करायला मिळालं नाही म्हणून नाकावरती राग येऊ देऊ नका, एवढीच फक्त माझी आपल्या सगळ्यांना विनंती. काका मी खेळ ह्या ठिकाणी होताना बघितलेले आहेत, मोडताना सुद्धा बघितलेले आहेत. जिंकलेली बाजू याच रागामुळे कशी गेलेली आहे ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि बापूसाहेब कांबळे असेपर्यंत अख्खा कोकण एकाच प्रश्नाच्या अवतीभोवती फिरत होता आणि तो म्हणजे बाबासाहेबांच्या मृत्यूचा आवाज. आणि त्यामुळे मेन चळवळ जी चालली होती वेगवेगळ्या प्रश्नांवरती, ती जमिनीच्या प्रश्नावरती असेल, ती घरकुलाच्या प्रश्नावरती असेल, ती नोकरीच्या प्रश्नावरती असेल, ती शिक्षणाच्या प्रश्नावरती असेल, याच्यापासून आपण वेगळं राहिलो अशी असणारी परिस्थिती आहे. मी आता सदा मानतोय की कुळाची असणारी घरं ही आता जांबाच्या घराची दगड झाली. त्याच्यामुळे असणारं आर्थिक परिस्थिती ही आपली बदलली. कष्ट केले, मेहनत केली, सगळे केल्या आणि हे आपण सगळं घडवलं. हे घडवलेलं टिकलं पाहिजे हे असणारं लक्षात. घडवलं म्हणजे काम संपलं असं नाही. एखादी वस्तू आपण बांधली आणि ती तशीच ठेवली तर ती वस्तू जी आहे हे खंडर होऊन जातं अशी असणारी परिस्थिती. तिला डागडुजी करावी लागते, तिला साफसफाई करावं लागतं, तिला कलर करावं लागतं, तिचं देखभाल करावं लागतं. तेव्हा कुठे ती वस्तू बांधलेल्या अवस्थेमध्ये जशी होती
तशी ती राहते, अशी परिस्थिती आहे. चळवळीचं सुद्धा तेच आहे. आपण बांधलं, नावारूपाला आलं, दिसायला लागलं की अनेक जणांना असं वाटतं, अरे बांधलं ना, आता झालं ना माझं. झालं नाही. जे झालेलं आहे त्याला टिकवणं ही सगळ्यात मोठी असणारी जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते की प्रत्येक पायरीवरती संघर्ष हा करावा लागतो. एक तर टिकण्यासाठी करावा लागतो किंवा पुढच्या पायरीवरती जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आणि जो संघर्ष करत नाही तो कालांतराने खंडरच्या दिशेने जातो, अशी असणारी परिस्थिती. आणि उद्या चळवळीचं आपल्याला खंडन करायचं नसेल तर आपली सुद्धा असणारी जबाबदारी आहे. काका जोशी बसलेले, त्यांचा एक महत्वाचा कार्यक्रम चाललेला आहे. भटशाही भिक्षुशाही त्यांनी बहुजन समाजामध्ये सुरुवात केली. अशी वेगवेगळी माणसं आहेत की जी व्यक्तिगत स्वरूपामध्ये स्वतःच्या पद्धतीने समाज बदलण्याचं असणारं कामकाज त्या ठिकाणी करतात. आता हा जो समाज बदलण्याचा जो वर्ग आहे त्याला आपण एकत्र घेतो. ज्याला बदलायचं आहे आणि जो बदलला पाहिजे त्यालाही आपण एकत्र घेतो. त्याला जर आपण एकत्र घेतलं नाही तर ही चळवळ संकुचित होते, हे आपण लक्षात. ही चळवळ जी आहे ती संकुचित होते. आज आपल्याला असं दिसतंय की धर्माच्या नावाखाली सत्ता मिळवण्याचा प्रयत्न चालला. आणि सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा वापर कशासाठी आहे तर त्या सत्तेचा वापर वंचितांना जे अधिकार मिळालेले आहेत, बहुजनांना जे अधिकार मिळालेले आहेत, ते सगळे अधिकार काढून घेण्याचा मार्ग मोकळा आहे. हा कशासाठी? जे महात्मा फुलेंनी लढा सुरुवात केला तो बाबासाहेबांनी त्याला एक स्वरूप दिलं, रूप दिला, आकार दिला आणि एक आशय दिला, अशी असणारी परिस्थिती. महात्मा फुले जाऊन किती वर्ष झाली? किती? 130. 134 वर्ष. आता इथे बसलेल्यांपैकी 100 वर्षापूर्वीचं तुमच्या आज्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? नाही ना, स्मरणात नाही. पण आजही आपण बघत असाल की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना शिव्या घालणारी पिढी अस्तित्वात आहे की नाही? काही वेळेस ती शिवी शिवाजी महाराजांना दिल्या जाते, बाबासाहेबांना तर दिली जाते, तो वेगळाच भाग आहे तिथे. तो आता काय महात्मा फुले आणि सावित्रीबाई पुन्हा येणार नाही, शिवाजी महाराज पुन्हा येणार नाही, मग त्यांना शिव्या का?
आजच्या कालावधीमध्ये त्यांना शिव्या विचार जिवंत आहेत त्यांच्या विचाराने जी क्रांती केली, त्यांच्या विचाराने जी क्रांती केली, त्या क्रांतीची फळं आपण खातो. त्यांनी जे रोपटं लावलं, बाबासाहेबांचे झाड केलं, त्या झाडाला फळं यायला लागली, ती फळं आज आपण असताना खात आहोत. मग आपली जबाबदारी काय आहे? आपली जबाबदारी काय आहे? झाड जगवणं, पाणी घालणं, त्याची जोपासना करणं ही आपली जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. ते झाड सुकलं, फळ सुकलं. झाड सुकलं तर फळं देणार नाही. म्हणजे दुसऱ्या पिढीला आपण अशा परिस्थितीमध्ये ढकलतो आहोत, अशा व्यवस्थेमध्ये आपण त्याला ढकलतो आहोत की त्याला कुठलीही सुरक्षितता नाही. त्याला कुठलीही सुरक्षितता नाही. आता गावामध्ये काही जण येतात, संविधान बदललं पाहिजे, त्याला उठायचं आणि म्हणायचं बाबा बदललं पाहिजे, मान्य आहे मला, पण ह्याचं पर्याय संविधान काय ते तरी सांग. बुद्धाने काय म्हटलं की संवाद हा शिक्षणाचा मोठा माध्यम आहे. संवाद हे शिक्षणाचा मोठं माध्यम आहे. संवाद करा त्याच्याशी. हमरातुमनीवर येण्याचं काहीच कारण नाहीये. त्याच्याकडे असेल तुमच्या प्रश्नाची उत्तरं, तो ते तुमच्या प्रश्नाची उत्तरं देणार नाही, तो निघून जाईल. लोकांना जो अर्थ काढायचा तो काढतील. पण संवाद हा सगळ्यात महत्वाचा आहे, हे आपण असताना लक्षात. ज्या दिवशी आपण संवाद थांबवला, ज्या दिवशी आपण संवाद थांबवला त्या दिवशी चळवळ थांबवली, हे आपण असताना लक्षात. आज दुसरं आहे, काळ बदलतोय, वेळ बदलतोय, तशी महागाई सुद्धा वाढते. आता महागाई वाढते हे बरोबर आहे. महागाई बरोबर बेरोजगारी वाढते. आणि अनेक जण या बेरोजगारीमुळे आयडेक्स खायला लागतात. ऐकतं कोणी तर आयडेक्स खाणार नाही का? चांगली गोष्ट. हा अगर का नाही तर तो नशा करायला सुरुवात करतो. तो नशा करायला सुरुवात, त्याच आपण शिक्षण केलं, पुढच्या बाबतीत शिक्षण केलं नाही. स्वतःच्या पायावरती उभं राहायला आपण त्याला सांगितलं. स्वतःच्या पायावरती उभं राहायला आपण सांगितलं नाही. आणि स्वतःच्या पायावरती ज्या दिवशी तो उभा राहतो त्याच्यापासून विष्णू लांब. आणि म्हणून आत्ताचा असणारा जो कालखंड आहे, आत्ताचा असणारा जो कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये आर्थिक क्षमता कसं तुम्ही वाढवणार या दृष्टीने विचार करणं हा महत्वाचा आहे. आम्ही एक दुसऱ्याला मदत कसं करणार, आम्ही एक दुसऱ्याला मदत कशी करणार, हा त्याच्यातला महत्वाचा भाग. एकमेकाला सहकार्य देत आणि एकमेकाचा हात धरत आपण जर पुढे गेलो
तर आपलं प्रगतीचं पाऊल हे पुढे पुढे पडत राहील हे असताना लक्षात. इथे असताना चांगली गोष्ट आहे की महिला मंडळांनी असताना 15 लाख जमून दिले. माझं त्याच महिला मंडळांना विनंती आहे की ते पुन्हा 15 लाख जमवा आणि इथे एक पतसंस्था काढा आणि ती पतसंस्था या आजूबाजूच्या 5-6 गावांचा गरज जी आहे ती भागू शकली तर संस्था ही नावा लोकाला आली हे लक्षात. ही नावा लोकाला आली. आपल्याकडे असणारा एक बँक मॅनेजर आहे, फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्यांच्या बरोबर बसलात तर अनेक आत्ता जे शासनाचं चाललेलं आहे आणि विशेष करून कोकणासाठी जे चाललेलं आहे त्याकडे जर आपण असताना आपली दृष्टी गेली तर मुंबई सारख्या शहरावरचं अवलंबन हे आपलं कमी होईल हे लक्षात. पूर्वी मुंबई शहराला कामगार लागत होता, तो गोदीमध्ये लागत होता, तो मिलमध्ये लागत होता, तो तिथे उभ्या राहणाऱ्या सगळ्या फॅक्टऱ्यांमध्ये त्या ठिकाणी राहत होता. गोदी अर्धी बंद पडली, नावासेवाला आली, दुसरी असणारी आता पालघरला जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. मिला तर बंद झाल्या, फॅक्टऱ्या बंद झाल्या. मुंबईचं स्वरूप हे बदलतं. मुंबईचं स्वरूप हे असणारं बदलतंय. ते आता व्यापारी शहर व्हायला लागलंय आणि त्या व्यापारी शहरामध्ये जो अर्थ दृष्टिकोनातून डिग्री घेऊन आलेला असेल त्यालाच जागा आहे अशी असताना परिस्थिती. तेव्हा कोकणातल्या माणसाला पुन्हा मुंबईवरती आपला ताबा ठेवायचा असेल तर पूर्वी आपण कामगार म्हणून जातो, आता कामगार म्हणून नाही तर या अर्थ विषयामधला मी तज्ञ आहे, मला माहिती आहे, मी त्याच्यातली डिग्री घेतलेली आहे आणि म्हणून मी मुंबईवरती ताबा ठेवणार ही भूमिका आपण या ठिकाणी घेतली. कोकणामध्ये बाबासाहेबांनी कुठला लढा सुरुवात केला? कुठला लढा सुरुवात केला? तो प्रश्न मिटला का? म्हणजे अजून खोतांच्या जमिनी कसणारा जो वर्ग होता त्या अजून त्याच्या नावावर झालेले नाही. इथे सत्ता काँग्रेस पक्षाची येऊन गेली, इथे शिवसेनेचे असणारे आमदार खासदार सत्ता होऊन गेली, भारतीय जनता पक्षाची असणारी सुद्धा सत्ता आणि सगळं होऊन गेलं. पण त्यांनी या विषयाला हात घातला का? कायदा झालेला आहे, अंमलबजावणी शिल्लक राहिलेली आहे. आता ही अंमलबजावणी का होत नाही? जे खोती वर जमिनी होत्या ज्यांची नावं लागलेली आहेत त्यांच्या नावाच्या असणारं रेकॉर्ड आता बदलल्या जात आहे आणि पुन्हा खोतांना दिल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. अशी असणारी परिस्थिती आहे. हे जे राजकीय पक्ष आहेत, हे जे राजकीय पक्ष आहेत की ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी या खोटीच्या प्रश्नावरती का हात घातला नाही? का घातला नाही? कोणीतरी मला सांगावं. का हात घातला नाही?
काँग्रेस पक्षाचा नेता कोण होता? काँग्रेस पक्षाचा नेता कोण होता त्यावेळी? सेनेचे जे होते ते नेते कोण होते? भारतीय जनता पक्षाचे नेते कोण आहे? ते सगळे खोट आहे. आता तो स्वतःच्या विरोधात जाईल का? तर नाही. आता तो स्वतःच्या विरोधात जाणार नाही हे तुम्हाला असताना खंडकर यांना आणि खोटीवरती आधारित त्यांचं असणारं जीवन आहे त्यांना असताना समजावून सांगावं लागेल. हा प्रचाराचा भाग. हा प्रचाराचा भाग जोपर्यंत आपण अंगावर घेत नाही तोपर्यंत चळवळीची असणारी व्याप्ती आपण वाढवत नाही हे लक्षात घ्या. बिर्ला नावाचे असणारे एक इंडस्ट्रियलिस्ट फार सुंदर बुद्धविहार त्यांनी दिल्लीमध्ये बांधले आणि ते बाबासाहेबांना बघायला घेऊन गेले. त्यांनी बाबासाहेबांना असणारा मूर्ती दाखवली. बाबासाहेबांचा बिर्ला या मूर्तीच्या संदर्भातला डायलॉग कोणाला माहिती आहे का? डायलॉग माहिती आहे का? नाही. अत्यंत सुंदर मूर्ती आहे ती बाजूला त्यांनी ठेवलेली आहे तशीच बिर्लानी. आणि पण ती बसकी मूर्ती बसली. बाबासाहेबांनी त्यांना असं सांगितलं की बिर्लाजी या एवढ्या सगळ्या मंदिरामध्ये विहारामध्ये आपण जर बुद्धाची उभी आणि चालणारी ही जर मूर्ती तिथे बसवली असती तर ह्या विहाराचा अजूनही वैभव वाढला. त्या बिर्लाने असं विचारलं की तुम्हाला अशी उभी आणि चालणारी का पाहिजे? तर बाबासाहेबांनी त्यांना फक्त दोनच शब्दात दिलं की बुद्धाचं अख्खं तत्वज्ञान ही चरकवे याच्यामध्ये आहे. भिक्षा पात्र घेत फिरणं याच्यामध्ये एक लीनतेची जी भावना आहे ती अख्ख्या ह्या विहारामध्ये दिसते. ती मूर्तीतून प्रकट झाली असती तर ह्या विहाराला चार चांद. चळवळीचं त्या बाबासाहेबांना जे सांगायचं होतं की बुद्ध हा सुद्धा चालता बोलता असला बुद्ध हा सुद्धा चालता बोलता असला पाहिजे. मग तो कुठल्याही विषयामधला असेल तर तो चालता बोलता असला. आणि चळवळ ही जर चालती बोलती राहिली तरच तिचं वैभव तिचं आकर्षण आणि तिची जिज्ञासा ही माणसाला असते समूहाला असते. ती जर आपण निर्माण करू शकलो नाही पण चळवळीकडे लोकांनी कशासाठी यायचं? नुसतं आम्ही असताना बाबासाहेबांचं नाव घेतोय म्हणून त्यांनी आमच्याकडे यावं ही ज्याची कोणाची भावना असेल तर मी असं म्हणेन चुकीची भावना आहे. ही पूर्णपणे चुकीची भावना आहे. तुम्हाला बाबासाहेब जे आहेत ते मांडता आले पाहिजे.
तुम्हाला समजावून सांगता आले पाहिजे. आज टीव्हीवरती चर्चा चालतात. तुम्हाला असताना एखादा कोणतरी नवीन त्या चर्चेमध्ये बोलवलेला गेलेला आठवतोय का मागच्या 6 महिन्यामध्ये? का बोलवत नाही? का बोलवत? कोणीतरी कारण सांगावं का बोलवत नाही? का बोलवत नाही? नवीन पिढीचे विषय नको. नवीन पिढीचे विषय नको. यांचं म्हणणं आहे नवीन पिढीचे विषय नको. अजून कोणाचं काही मत आहे का? आपलं सगळ्यात कमतरता जी आहे ती बाबासाहेबांबद्दलचं ज्ञान नाही. शिक्षणाबद्दल काय बाबासाहेब म्हटले आपलं ज्ञान नाही. अर्थव्यवस्थेच्या संदर्भातलं काय आहे का तर नाही. आपण एखादं वाक्य कुठेतरी वाचलेलं असतं हे भाषणामध्ये 10 वेळा वापरतो. अशी जी घटना झालेली मी सांगतो. कुठे झाली ती नाही सांगत, कोणाशी झाली अशी सांगत नाही. एक कॉलेजमधला पोरगा होता, हुशार. त्याने भाषण करायला सुरुवात केलं. एक वाक्य बाबासाहेबांचं 5 वेळा तो म्हटला 1 मिनिट. आता तो भाषण करता थांबला. हो काय तुम्ही आता हे जे वाक्य वापरलं ना याचं जरा मराठीत आम्हाला समजावून सांग. आता आणि तो म्हटलं त्याच्या पुढे जायचं नाही. हे आम्हाला समजल्याशिवाय आम्ही कसं काय वापरणार? त्याची झाली तर का त्याला सवय होती एक वाक्य घ्यायचं 10 वेळा फेकायचं लोकांसमोर. आपण समजून घ्यायचं नाही म्हणून लोकांना समजून सांगण्याचा प्रश्नच नाही. तो पोरगा उठला, ये बाजूला होता बस तिथे, आता मी तुला शिकवतो काय आहे ते. आणि त्यांनी त्या वाक्य रचनेची असणारी फोड ही वक्त्यांसमोर आणि श्रोत्यांसमोर त्यांनी असर केली अशी असणारी परिस्थिती. ही जर अवस्था असेल तर आपण चळवळ कसं पुढे घेऊन जाणार? मी असं साधा प्रश्न विचारतोय. सनातनी म्हणतात आमच्या धर्मावरती असणारं अतिक्रमण होत आहे. चांगलं की वाईट मी तुम्हाला विचारतो. कशासाठी? तुम्हाला तरी सनातन काय हे माहिती आहे का? हा जो अज्ञान आहे, हा जो अज्ञान आहे हा जो अज्ञान आहे हे अज्ञान दूर करण्यासाठी तुमच्याकडे असणारं एक हत्यार आहे. आणि तुम्ही 24 तास बाळगताय ते हत्यार. काय ते हत्यार? मोबाईल. त्याच्यामध्ये अँड्रॉइड असतं की नसतं? त्याच्यामध्ये गुगल असतं की नसतं? इंटरनेट असतं की नसतं? जो प्रश्न पडलाय आपल्याला तो नुसता टाइप आउट केला तर त्याची माहिती मिळते.
त्याची माहिती मिळाल्यानंतर आपलं मत काय येते आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी साधारण आपण असं एक अर्धा तास सुद्धा घालवणार नसतो. ते समजून घेण्यासाठी अर्धा तास सुद्धा आपण घालवणार नसतो, तर चळवळ कशी मोठी होणार? चळवळ मोठी होणार कशी? आणि हे अज्ञान असल्यामुळे स्वतःवरचा विश्वास सुद्धा ढासळ. हा अज्ञान असल्यामुळे स्वतःवरचा विश्वास सुद्धा ढासळ. का ढासळला? तर माझं मतच नाही. आता आम्ही बोंबलून सांगत होतो, अरे बाबा शरद पवार तो बीजेपी इकडे जाणार आहे, तो आता चालला. तुम्ही काय म्हणत होता? नाही जाणार नाही तुम्ही खोटच बोलताय, हाय की नाही? फसलं कोण? आम्ही फसलो की तुम्ही फसलात? का फसला? तर तुमचं ध्यान नाही. म्हणून अज्ञान राहणं आजच्या जगामध्ये चूक आहे, हे लक्षात घ्या. अज्ञान राहणं आजच्या जगामध्ये चूक आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की येणाऱ्या कालावधीमध्ये तलवारीपेक्षा पेनाची ताकद मोठी असेल. तलवारीपेक्षा पेनाची ताकद मोठी असेल. आता पेन वापरायचं असेल तर ज्ञान असणं तर सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर आपण काय करतो, परीक्षेच्या पेपरमध्ये 40 पानं भरतो आपण. 40 पानं काय, पहिल्या पानावरती थोडं काहीतरी वाचलेलं असतं ते लिहायचं, शेवटच्या पानावरती काहीतरी लिहायचं असेल लिहायचं, आणि मधल्या पानामध्ये पेपर कॉपी करून मोकळा होऊन जायचं. आता तो तपासणारा आहे, 40 पानं लिहिली आहेत, याला काय वाचू? त्याच्यापेक्षा तो म्हणतो याला 35, 36, 37 बार घेऊन मोकळा होऊन जा. आणि हा डिग्री घेऊन बाहेर पडतो. पण व्यवहारिक ज्ञानाचा त्याची फारकत झालेली असते, अशी परिस्थिती. आणि म्हणून ज्याने ठिकाणी मंदिरांचं झालंय, बुद्धविहाराचं झालंय, इतर याचं झालंय, की वस्तू बांधल्या जाते, उद्घाटन सोहळा मोठा होतो. पण कालांतराने ते दुपारच्या पत्त्याचे अड्डे होतात, कॅरमचा अड्डा होतो किंवा सोंगट्यांचा अड्डा होतो, अशी असणारी परिस्थिती. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण मी जसं म्हणालो, त्याचं कारण की बांधल्यानंतर त्याचा आपण सदुपयोग कसा केला पाहिजे, बांधल्यानंतर त्याचा सदुपयोग कसा केला पाहिजे, याचा आपल्याला आराखडा. त्याच्यामुळे कुठलीही वस्तू, कुठलंही कार्य आपण केलं तर त्याचा शेवट काय हे ठरवावं. आणि या बांधलेल्या बुद्धविहाराचा शेवटचा आहे की हे यापुढे कशा रीतीने उपयोगात आणता येईल, याचा आराखडा त्या ठिकाणी असला. मी असं मानतो की इथे असणारे कमिटीचे मेंबर जे आहेत, इतर जण आहात, या आपण सगळेजण तो असणारा आराखडा या ठिकाणी तयार कराल, अशी असणारी परिस्थिती आहे. आजच्या असणाऱ्या कालावधीमध्ये
आपण सामाजिक आंदोलन लढतो. इथे बुद्धांची चळवळ सुद्धा आपण असं या ठिकाणी चालवतो. पूर्वीच्या कालावधीमध्ये तुमच्या सभेची संख्या आणि आंदोलनाची संख्या घेऊन त्या चळवळीकडे बघितल्या जातात. तर आमदार किती आहेत किती नाहीत हा गौण झाला. नगर परिषदेचे किती आहेत, जिल्हा परिषदे किती आहेत, पंचायत समितीचे हा गौण झाला. तो गौण विषय झाला. पण त्याच्याकडे मोर्चेची ताकद, सभेची ताकद, याच्यावरनं त्या चळवळीची ताकद धरल्या. तो काळ संपला. आत्ताचा असणारा काळ वेगळा आहे. आत्ताचा असणारा काळ हा तुमच्याकडे जिल्हा परिषदेचे सदस्य किती आहेत, पंचायत समितीचे सदस्य किती आहेत, आमदार किती आहेत, खासदार किती आहेत, याकडे पाहिलं. आणि तुम्ही मला लाखाचा मोर्चा सुद्धा काढा हे नसताना तुम्हाला कोणीच विचारलं. काळ जसा बदलतो तशा काही गोष्टीमधले नियमही बदलतात. काळही बदलतो, त्याचबरोबर काही गोष्टीचे नियमही बदलतात. पूर्वी हे होतं की ही लोक समाजवादी विचाराची असतील ते यांची मतं समाजवादी उमेदवारालाच जातील, हे काँग्रेसवाले असेल तर काँग्रेसवाल्यांना जातील, हे कम्युनिस्ट असेल तर कम्युनिस्टवाल्यांना जातील, हे आंबेडकरवादी असेल तर आंबेडकरवादीच पक्षाला जातील. हा ठाम होता. कालांतराचा जो बदल आलाय तो म्हणजे मत देणं हे काय नाही. मत देणं हे कायम आहे. तिथे कुठे डगमगलाय का सामान्य माणूस तर नाही. विचाराशी चिकटून आहे का, तर काही प्रमाणात अजून तो विचाराशी चिकटून आहे. पण इमानदार आहे का असं जर तुम्ही मला विचारलं तर मी म्हणेन नाही. तो इमानदार आहे का तर मी म्हणेन असं नाही. कारण त्याचा हा इमान इलेक्शन मध्ये विकत घेतल्या जाऊ शकतो अशी असणारी परिस्थिती. आणि विकत घेतल्या जाऊ शकतो म्हणून सभेला आणि मोर्चाला आता किंमत राहिली नाही अशी परिस्थिती. कारण का गॅरंटी नाही की ते मोर्चेला आणि सभेला आलेली लोक त्याच पक्षाला मतदान देतील याची गॅरंटी राहिलेली नाही. म्हणून या नव्या बदलत्या कालावधीमध्ये तुमच्याकडे निवडून आलेली संख्या किती आहे ही त्याच्यातली महत्वाची. आणि त्याच्यावरतीच चळवळीचं भवितव्य हे आपण लक्षात घ्या. चळवळीचं भवितव्य आहे. आताही नाही मी मोर्चा काढला ना, 10,000चा मोर्चा काढला ना, काही अर्थ नाही. त्या कधी 10,000 तुमची मतं नाही आहेत. इलेक्शन मध्ये त्या मतांना तू विचाराशी ठाम राहील. पण मतदान करताना त्याचं मन, त्याचे विचार हे विचलित होऊन जातात. आणि विचलित होऊन गेल्यानंतर त्याच पक्षाला मिळत नाही अशी परिस्थिती. आणि म्हणून आता
पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, यामध्ये किती निवडून येत आहे याला एक महत्व आलेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. चळवळ ही स्थिर राहते असं नाही, चळवळ ही बदलत जाते. ती कुठच्या दिशेने बदलते, कुठच्या मार्गाने बदलते हे ओळखणं त्याच्यातलं महत्वाचं. आणि ती पावलं आपण जर ओळखलो तर आपण टिकतो. ती पावलं आपण जर ओळखली नाही तर आपण हारतो, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून बुद्धविहाराच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांनी मला बोलवलं, त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि त्याच्याचबरोबर काही गोष्टींचा आपण निश्चय करू. उद्याचं प्रतिनिधी आपलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेल असं आपण पाहाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपल्यासाठी रजा देतो.